ऑपरेशन सक्सेसफुल. कॉंग्रॅच्युलेशन्स मामा, तुम्हाला 2 जुळी पोरं झाली ती. थँक्यू डॉक्टर. थांबा पेढ घेऊन येतो. अहो पेढ काय घेऊन येताय, आधी पोरं तरी बघा. बरोबर चला बघूया. रडू नका, काय होते रडायला? ही बघा तुमची जुळी पोरं. ए गबसा. ही काय डॉक्टर जन्मलेल्या पोरासनी दाढी मिशा? अरे मग काय शिंग येतील काय, जुनवान पोरं जन्माला आली ती. 3 वर्ष पोटात होती ती, त्यामुळे जास्त वाढ झाल्या पोरांची. बर पेढ घेऊन येतो मी. आओ थांबा, लय पेढा ना, चांगलं 5-6 किलो. लय वर्षानं पोरं झाली ती आपल्याला. बर आणतो. तेवढं डिलिव्हरीचं बिल येतं नको माझं. देतो की पोरांच्या दाढ्या केल्यावर, आपलं ती पोरांचं जावळ काढल्यावर. आईला ह्यासनी जुळी पोरं झाली ती आणि माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली तरी अजून पोरग नाही. ह्यातलं एक पोरग गायबच करतो. अहो इथं काय करताय? अगं पारे बघ की त्यासनी जुळी पोरं झाली ती. मग काय झालं? अगं त्यातलं एक न्यू आहे की आपल्यासाठी. चला गप घरला, आपल्याला नको दुसऱ्याचं पोरग. ए गप तू त्या बायला बोलण्यात गुत्तीव तर मी त्यातलं एक पोरग घेऊन पळून जातो. अहो नको की. चल गप नाही लात घालीन. बरोबर चला. हो ताई, पोरं किती गोंडस आहेत तुमची. कधी झाली डिलिव्हरी? 1 तास झालं बघा. अहो हे काय पोराचे दाढी मिशाले त्या? होय, जरा जुनवानं जन्माला आली ती पोरं. 3 वर्ष पोटात होती ती. बरं आहे की रेडीमेड जन्माला आले ती. होय. गाव कुठलं तुमचं मावशी? सातारचे आम्ही. मावा 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 मावा. अहो ही काय मावा मागतात का काय? नाही मामा मामा म्हणते ती. मगाच्या धरणं मी बसून शिकवलंय डेसनी. लय लवकर बोलायला लागली ती. होय, जरा जुनवा नाही ती का नाही त्याच्यामुळं. विमल 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 गुटखा मागतील काय? नाही आहो, माझ्या बहिणीचं नाव आहे का नाही विमल, तीच म्हणते ती विमल. मी मग धरणं शिकवलंय का नाही तेचनी. फुलचंद 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 फुलचंद. अहो फुलचंद पान पाहिजे काय यासनी? नाही ती मग अशी कुणीतरी इथं बसून फुलचंदचा विषय काढलेला, तीच बोलते ती. लय हुशार आहे ती पोरं, ऐकल तसं बोलते ती. ओले ले ले बाळा ओले ले उगी उगी ओले ले बाळा ओले ले पोरं लय जागा माहित राव. मावशी जरा पोरांच्यावर लक्ष ठेवा, मी येते जरा बाहेरनं जाऊन. बरं या लवकर. सर का बाजूला. अहो किती उशीर झालं पेढा नाही गेलायचा. अगं सगळं गाव हिंडलो पण कुठंच पेढ मिळालं नाही तर. बरं राहू द्या, चला वर. बरं कोण आहे का बघा आधी. उचला हे पोरग. हे पोरग जरा मांदाड आहे, हे चांगला आहे, त्याला नेऊया. बरोबर चला. अरे देवा, माझं दुसरं पोरग कुठे गेलं? 20 वर्षानंतर. ए वय बे, जरा बाहेर ये. काय काय ही बकेट मधला एवढा कचरा टाकून ये जा. बरं टाकतो. हा. अरे विश्ले, आलो कशा बरोबर. सोड खाली. अगं सुटून झालं हातात. अरे सोड खाली. अरे विश्ले, कुठे घेऊन निघालास पोराला? अरे सोड त्याला. अरे विश्ले माकडा, त्या पोराला का उघड्यात टाकलंस? चल घरला माकडा. ओय हा आ अरे ओय काय आई गई लागलं. माकडा दिसेना मी तुला. तूच वाढत आणलं की मला, त्यामुळे थटलो मला. अरे वय ब्या कुठं बोंबलं चिंतयस, कचरा टाकाय गेलो होतो. बर विश्ले, लाकूड मोडते का बघ की पायानं. आणि इकडे मोडतो. मग वाचू मला मेलो मी. ए वय ब्या, सोड बापाला. काय करतोयस? अगं आई अचानक मला असं काय झालं काय माहित, काहीच कळण झालंय. बाळा जा तू घरात जा. मग आपलं पोरग खुळ झालंय काय, असं का करतय? अहो खुळं नाही झालेलं, आपलं ती दवाखान्यातनं कुणीतरी दुसरं पोरग चोरून नेलं बघा. ती पोरग जसं करते तसं वैब्या करतोय बघा. अरे देवा, हे इकडं करतोय तसं ती पोरग तिकडं करत असेल काय? वय करत असेल, जुळी आहे ती, त्यामुळे तसं होतंय. वैब्या काय पप्पा? अरे सुक्काळीच्या इकडं जात इकडं कुठं येतयस? बरं काय काम आहे बोला. ती गाडी घे आणि तांदळाच पोत घेऊन ये जा. बरं आणतो. अरे माकडा, गाडी करतो समाजी उतार खाली माझ्या अंगावून. तुझ्या तर पप्पा मारायला लागते, पप्पा मारायला लागते, पप्पा मारायला लागते.
अहो पप्पा मारू नका लागतंय. अरे मी कुठे मारतोय तुला? अहो इकडे या. आपलं ती जुळं पोरग आहे का नाही, त्याचा बाप त्याला तिकडे मारत असेल म्हणून ह्यो असा इथं करतोय. ती नव ती तिकडं पोरग जी बोलतोय ती ह्यो बोलायला लागला काय? होय, आधी नुसता तो करेल तसा ह्यो करत होता, पण आता तो जी बोलेल तो आता बोलाय पण लागलाय. सगळंच अवघड झालंय बघा. विश्ल्या इकडे ये. काय रे? सोन्याच्या दुकानातून एवढा 20 रुपयाचा मावा घेऊन ये की. बरं चालतंय. ओ मामा बोल काय पाहिजे. मावा द्या. मावा द्या. मावा नाही मिळत ते. मावा न काय मला तांदूळ द्या एक पत्ते. मावा नको तांदूळ द्या एक पत्ते. बुरट्या तांदूळ नाही मी तिथं. तांदूळ नको आहे मावा द्या. मावा तांदूळ नको मावा द्या. मावा सुकाळीच्या किती वेळा सांगितलं मावा मिळत नाही ते. ठीक आहे मावा. अहो मला तांदूळ पाहिजे मावा नको आहे. ए मला तांदूळ पाहिजे मावा नको आहे. कुत्र्या चल वाटेल लाग. आईला माझ्या तोंडात नाही कसली पण वाक्य कशी यायला लागली ती. काय झाले मला? आईला आईनं तांदूळ आणायला सांगितलेलं आणि मी दुकानदाराला मावा कसं काय मागितला. काय झालंय मला काय कळना. आईला कसलं भारी मॉडेल. आईला कसलं भारी मॉडेल. बोरट्या तुझ्या आजीच्या वयाच्या आहे म्हातारी आणि असलं बोलतोस मी. अहो दादा चुकून तोंडात गेलं. कुत्रे खिट्टी का मारतोय. सॉरी आजी. आईला हे काय बोललो मी. जाऊ तिकडे. तुला नेहला जाळायला डोळा मारतोय शिवी. ऐक आईला काय लागलं मला. जाऊ दे जवळ जाऊन तिला प्रपोज करतो. ए ऐक ना. काय रे बाड्या. मला तू आवडतेस. आय लव्ह यू जानेमन. आय लव्ह यू जानेमन. कुत्रे तुला नेहला जाळायला मला म्हणतोय. मला पण तू खूप आवडतोस. माकडा थल्ले देत ना. सॉरी आजी जातो मी. सॉरी आजी जातो मी. आजी ए माकडा, तुला आजी वाटते मी. चल निघ ना. निघ. आईला काय झालंय मला. डॉक्टरला दाखवलं पाहिजे. नमस्कार डॉक्टर. बोला काय होतंय? डॉक्टर मला लहानपणापासून एक प्रॉब्लेम आहे. काय केलं ती? असंच होतंय बघा डॉक्टर. मी कवा काय करते मलाच कळत नाही. पण ती जाऊ दे, तोंडावर चूळ का भरली सांग. डॉक्टर अहो माझ्या शरीरावर ताबा येणं झालाय. मी काय न करताच माझ्या हातलं काय बी विचित्र होतंय बघा. बर एक इंजेक्शन देतो, येतंय का मी. फिर तिकडं. या उलट्या काय टोचलंस मला. नाही काय टोचलेलं मी. उलट्या सुई टोचल्यास तू माझ्या डोंगणात. अरे मी नाही काय टोचलेलं. तू सुई टोचल्यास माकडा. होय मीच टुचल्या. खरं सांग तू टोचल्यास का नाही. काय झालंय? अगं आहे ना माझ्या डोंगणात सुई टोचल्या. अहो काकी मी नाही काय केलेलं. ह्याच्यावरच वरडायला लागलाय. ए बाळा तुझ्या घरला जा कुठे याला पण टोच नाही. थांब सुकायचं. थांब